ट्रक टर्मिनस आहे त्याची जागा आहे 42,000 स्क्वेअर मीटर आहे. ट्रक टर्मिनसची रिझर्व्ह जागा किती आहे? 42,000 स्क्वेअर मीटर. तिथे किती बस थांबू शकेल तुम्ही लिहिलेले? त्यांनी रिपोर्टमध्ये असं होतं की 70 ते 80 ट्रक. नाही, माझं उत्तर 42,000 स्क्वेअर मीटर मध्ये 250 बस थांबणार हे तुमच्या रिपोर्टमध्ये तुम्ही लिहिलेले आहे. 250 बस 42,000 ला 50% करा आपण, किती होणार? 21,000 होणार. तर 42,000 मध्ये 250 बसेस थांबवू शकेल. तर हे लँड तुम्हाला जे डिरिझर्व करायचं होतं तर त्याच्यामध्ये तुमच्या आकडेनुसार तिथे 125 बसेस ट्रक्स थांबायला पाहिजे होते. तुम्ही कोणत्या आधारावर हे सांगितलं की तिथे 70च बस ट्रक्स थांबू शकेल? 50% एरिया, 1 एकरामध्ये 250 तर अर्धा एकरमध्ये 125 ट्रक्स. पण तुम्हाला हे करायचं होतं, डी रजिस्टर करायचं होतं म्हणून प्रपोजलमध्ये काहीतरी की आम्हाला आवश्यकता नाही आहे या लँडची. नाही तर याचं स्पष्टीकरण तुमच्या मॅथमॅटिक्स प्रमाणे, माझं मॅथमॅटिक्स वीक आहे तर तुम्ही समजावून सांगा. 42,000 मध्ये 250 बसेस तर 21,000 मध्ये किती ट्रक्स थांबायला पाहिजे सर? तर त्याच्या सुविधा आणि 2 टर्न होता सर टर्नमुळे त्यांनी विजिटिंग साहेबांनी म्हणलं की टर्न होत नाही गाड्या, मोठ्याच्या गाड्या असतात ना. आपण गेले का सर तिथे कोणी आपल्यापैकी तिघांपैकी? म्हणजे आम्ही जेव्हा गेलो आजही आमच्या सोबत तुम्ही चाललं तर तिथे रॅडिको कंपनी आहे. तिथे लोकांना आम्ही जेव्हा भेटलो, आम्ही सगळं मीडियावाले गेले होते. रस्त्यांच्या दोन्ही बाजूने दररोज 150 ट्रक्स तिथे येतात दररोज. आताही आमच्या सोबत तुम्ही तिथे गेलं तर तुम्हाला कळेल की तिथे रस्त्यांच्या दोन्ही बाजूने ट्रक्स उभे आहेत. तर कोणता ज्ञानी अधिकारी होता की ज्यांना वाटलं की नाही आम्हाला ट्रक टर्मिनसची नाही मंत्री साहेबांना द्यायचं आहे? सर्वे का नाही केलं आपण? सर्वे रिपोर्टमध्ये लिहायला पाहिजे होतं की नाही तिथे आम्ही गेलो होतो आणि ट्रक्स रस्त्यावर उभे आहेत. एसपीएचं म्हणजे स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीचा रिपोर्ट त्याला घेतलेला आहे आणि सर्वे झाला की मॅडम सर्वेचा कॉलम खाली आहे. नाही, तुम्ही जे प्रपोजल पाठवलं हे रिपोर्ट चालतं आपल्या. एसपीए हे हायर अथॉरिटी आहे सर्वेपेक्षा. एसपीएने काय म्हटलं की आपल्याला नाही पाहिजे, आपल्याला हे लँडची आवश्यकता नाही आहे. ट्रक टर्मिनस नंबर 2 आपल्याला नाही पाहिजे. सर्वेमध्ये हे आलं असतं की नाही त्या जागेवर त्याच्या शेजारी रस्त्यावर खूप सारे ट्रक्स उभे आहेत. ठीक आहे, पण ठीक आहे मी समजू शकतो आपल्याला. याच्या बाबतीत तुमचा नियम आहे, याच्यामध्ये काही बदल झालेला आहे मॅडम? नाही झालेला आहे. मग 20% लँड आपल्याकडे शिल्लकच नाही आहे तिथे. आपल्या म्हणण्याप्रमाणे जे आहे ना, जे लोकांना आपण सांगितलेलं आहे की 1 इंची जागा आमच्याकडे नाही आहे. नाही, जेवढे काही व्हॅकंट प्लॉट होते आता 1-2 होते मध्ये काढलेले आहे. याचं प्रोसेस काय होतं? प्रोसेस आम्ही पब्लिश केली याच्यामध्ये पेपरमध्ये जे 2 प्लॉट आहेत ते, आणि त्याच्या अगेन्स्ट मग जेवढे ऍप्लिकेशन आले ज्याचा हायर बिड आहे त्याला ते प्लॉट मिळणार. या प्लॉटच्याही केलं होतं पेपरमध्ये? नाही, ते कन्व्हर्शन झालेलं आहे, तो प्लॉट नव्हता. तो काय फुकटात देणार होते ते प्लॉट? ते कन्व्हर्ट केल्यामुळे नाही, दुसऱ्या प्लॉटसाठी नियम वेगळं, या प्लॉटसाठी आपण पेपरमध्ये का नाही दिलं? आपल्याला इंग्रजीमध्ये आहे रेग्युलर ऍडव्हर्टाइजमेंट विल बी इश्यूड थ्रू नॅशनल न्यूजपेपर्स. हे आपल्याकडे मग ह्या प्लॉटच्या पेपरमध्ये का नाही दिले? दुसऱ्या प्लॉटच्या दिले आपण नाही. अम्युनिटीसाठी रिझर्व होता पण देणार होते ना. एम्युनिटीचा प्लॉट तुमचा फ्री झाला होता, तुम्ही त्याला हे केलं होतं, डी रिझर्व केलं होतं, तर ते ओपन प्लॉट झालं. ओपन प्लॉट झाल्यानंतरच तुम्ही विकले ना. तर ओपन झाल्यानंतर तुम्ही पेपरमध्ये का नाही दिले? सर याचं उत्तर द्यायला पाहिजे ना तुम्हाला. काय असं कंपल्शन होतं की नाही दुसरे प्लॉट्स आम्ही सगळं पेपरमध्ये देणार? शेंद्र्याच्या बाबतीत बोलतो मी, बालूच्या बाबतीत बोलतो, आता तुमच्या बिडकीमध्ये जे आहे ते सगळं प्लॉट्सच्या तुम्ही पेपरमध्ये ऍड देतो सगळं. याचा का नाही दिलं? पण आपण ते लँड देत आहे. हे महाशयनी जे लँड घेतलेलं आहे 106 कोटी रुपयाची फॅक्टरी तयार करून किती लोकांना नोकऱ्या मिळणार आहे त्याच्यामध्ये? 93 लोकांना. 93.
फक्त 93 लोकांना लँड मिळणार आहे, हे नोकऱ्या मिळणार आहे 5 एकरामध्ये. मॅडम, आपण वालूजमध्ये एमएसएमईला जे छोटे छोटे गाळे दिलेले आहेत, ते तुमच्या वालूजचं जे ट्रक टर्मिनस आहे त्याच्या शेजारी जे एमएसएमईला जे दिलेले आहे, छोटे छोटे गाळे जे दिलेले आहेत, त्या 3 एकरामध्ये आहे. किती लोक काम करतात आपल्याला माहित आहे तिथे? 1000 लोक काम करतात सर. 1000 लोक, त्या सगळ्या इंडस्ट्रियलिस्टचे ते लोकांना मी बोलवले होते. त्या एमएसएमई 3 एकरची जागा आहे. 93 लोकांना आपण हे देणार होतो. समजा माझी पण इच्छा होती तिथे ते लँड घेण्याची, मी तुम्हाला जास्त बिल्डिंग मध्ये जास्त पैसे दिले असते. मी 93च्या ऐवजी 150 लोकांना, तर तुमच्याकडे हे चॉईस झाली असती की आपल्याला कुणाला द्यायचं आहे. आता आपल्याला हे सांगा मॅडम की याच्या अगोदर आपल्याकडे खूप सारे अर्ज आले असेल की आम्हाला कितने आए थे जनता को बता दीजिएगा सर. साल भर में 2, 4, 10, 100, 50, 20 एक एप्लिकेशन्स आते हैं. मग प्रायोरिटीने त्यांना द्यायला पाहिजे होतं की ते जेन्युअन इंडस्ट्रियल हे आहे, एंटरप्रिन्युअर आहे. आणि आपला दुसरा नियम हे पण सांगतो ना की जे ऑलरेडी एक्झिस्टिंग इंडस्ट्री आहे त्यांना एक्सपान्शन करायचं असेल तर ते प्रायोरिटीवर त्यांना देण्यात येतं. पॉलिसी आहे तुमची. तर अनेक असे ज्यांची इंडस्ट्री केंद्रामध्ये आहे त्याचेही अर्ज आपल्याकडे आलेले आहे, आम्हाला एक्सपान्शनसाठी लँड पाहिजे. ते तुमचा नियम आहे ना. दिलेले सर, स्क्रुटिनी करून बऱ्याच जणांना आपण एक्सपान्शन. आता तुमच्याकडे एक ही ऍप्लिकेशन नाही आहे असं एक्सपान्शनमध्ये नाही आहे. हे श्रमिक उद्योजक सहकारी औद्योगिक वसाहत, या लोकांनी आपल्याकडे अर्ज केलं होतं सगळ्यांनी. आणि हे शुद्ध महाराष्ट्रीयन मराठी लोक आहे. महाराष्ट्रीयन मराठी लोक जे तिथे काम करत आहे आणि शुद्ध मराठी लोक आहे. कष्ट करणारे, मेहनत करणारे, वडापाव विकणारे नाही. त्यांच्या मुलांना वडापाव नाही, ते इंडस्ट्रीच्या काम करत आहे. असे 60 लोकांनी मॅडम आपल्याकडे पुरावा हे देऊन, अर्ज देऊन, हे आपला अर्ज, त्यांचा अर्ज आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अनेक वेळ आणि MIDC ऑफिसला गेलो होतो. काकडे, वामनराव, बलवंत, नारायणराव, अप्पासाहेब, मधुकर, दिनकर, हेमलता, सागर, ज्ञानोबा, हे सगळे मराठी लोक आहेत. त्यांना पण नाही दिलं. त्यांचा अर्ज घेतलं आणि टाकलं कचऱ्यात, कारण ते मंत्री नाही आहे. हे सगळे लोक आज भाड्याने जागा घेऊन तिथे आपली छोटी छोटी इंडस्ट्री चालवत आहे. त्यांनी आपल्या पत्रामध्ये लिहिलेले आहे की आम्ही सगळे भाडे करू आहे आणि आम्हाला थोडी थोडी जागा द्या, आम्ही ते विकत घ्यायला तयार आहे. नाही झालं, नाही झालं. तुम्ही त्याच्यावर ते सगळं तुम्ही सांगितलं तर मी उद्या हे सगळ्या लोकांना तुमच्या समोर आणून की किती वेळा इथे आले होते ते आणि त्यांना आपण दिले नाही. देतो मी आपल्याला पूर्ण कॉपीज, आपल्याला सगळं देतो. आपल्याला हायकोर्टाने एक निर्णय दिला होता, थोडासा जुना आहे, पण 60 लोक होते ज्यांनी आपल्याकडे जागा मागितली होती. तर हायकोर्टाचा ऑर्डर आहे MIDCला, तुम्हाला पार्टी करण्यात आली होती. त्याच्यामध्ये गवई साहेबांचा ऑर्डर आहे. We prima facie find that the allotment which has been done in favor of the respondent number is permissible as per the government policy, since these are the existing industries. We therefore vacate the status quo insofar as the allotment to the said respondent. However, we directed that the respondent MIDC shall not make any further allotments of the plots unless the plots sufficient enough to cater to the needs of the petitioners are earmarked. हायकोर्टाचा ऑर्डर होता की हे 60 लोकांना आणि जे जे लोकांनी आपल्याकडे अर्ज केलेले आहे या पेटिशन मध्ये होते, जोपर्यंत तुम्ही त्यांना हे देत नाही लँड, तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा अलॉटमेंट करू नये.
हायकोर्टाचं जजमेंट होतं. तेही आपण कारण मंत्री मोठे असेल, सत्ता आपल्याला ट्रान्सफरची भीती वाटली असेल, तर मॅडम आम्ही याच्या बाबतीत आम्ही काय करावं तुम्ही सांगा. त्याची ऍप्लिकेशन आहे त्याचं मी स्टेटस सांगते. तुम्ही नियमाच्या बाबतीत बोला फक्त. आपण जे नियम तयार केलं, नाहीतर मी तुम्हाला देतो, तुम्ही फाडून टाका आणि सांगा की आम्हाला जे मंत्र्यांचा आदेश येईल त्या मर्जीप्रमाणे करणार आम्ही. हे लोकांच्या आणि नियमांच्या खड्ड्यात जाऊ द्या, कचऱ्यात टाकतो. मी तुमच्या नियमाच्या बाबतीत पुस्तकं आणले ना. हे कोणी तयार केले? कृष्णा साहेब कोणी तयार केले? तुम्ही तयार केलेले आहे. MIDCचा नियम आहे, ईज ऑफ डुईंग बिझनेस. मतलब मोठा धन्ना सेठ असेल, मोठा नेता असेल तर त्याच्यासाठी सगळे नियम डाउनलोड. हेच कन्व्हर्शन वगैरे सगळं हेड ऑफिसच्या स्तरावर होतं. झालं ना मॅडम. प्रस्ताव पाठवतो मॅडम मी Conversion. मानतो आणि तेही नाही केलं तर मी कोर्टात जाणार. इतक्या वर्षाची आपली नोकरी आहे, मग लढा. आणि कृपा करून मॅडम, कृष्णा साहेब, पेपरमध्ये काही खाळखोळ करू नका. आमच्या माहितीप्रमाणे मंत्री साहेब आता काही खाळखोळ नवीन पेपर तयार करत आहे. याच्या बाबतीत जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे तेच ठेवा. नाहीतर ते कोणीही असू द्या, जेलमध्ये आपली ही त्यांची फाईल सध्या हेड ऑफिस आहे सगळं. म्हणूनच ते 8 दिवसाचा टाइम घेत आहे ना. उत्तर द्यायला आमची एक मागणी आहे की आपण जसा नियमांचं सगळं उल्लंघन करून हे प्लॉट अलॉट केले मंत्री साहेबांना, एक प्रस्ताव आपल्या वतीने हेड ऑफिसला पाठवा की ते आम्ही चुकीने केलेले आहे, आम्ही त्याचा सर्वे केलं नाही. आजही तिथे गेल्यानंतर तिथे खूप सारे ट्रक्स उभे आहेत, तिथे ट्रक टर्मिनसच व्हायला पाहिजे. आणि तसं नाहीच करायचं असेल तर पुन्हा त्याचं ऑप्शन करा, त्या प्लॉटचं ऑप्शन करा जे तुमच्या नियमाप्रमाणे आहे. आमची ही मागणी आहे. तसं प्रस्ताव कसं शेवटचं मॅडम. नाहीतर काय आहे, मी कृष्णा साहेब अननेसेसरी नहीं क्या, यू ऑल विल बी इन ट्रबल. ये आप खुद मानते हैं. रिटायरमेंट को पता नहीं है कितना टाइम है, ये तो यंग है. लेकिन आखिरी के दिनों के अंदर सर मी पण आता चालली इथे. नाही ठीक आहे ना. पण आता जे कोणी असेल त्यावेळी त्यांनाही सांगतो मी की तुम्ही नियमाप्रमाणे करा. इतके सारे महाराष्ट्रीयन लोक, मराठी महाराष्ट्रीयन लोक धंदा करायचा नाही, त्यांना धंदा करायचं होतं. आजही ते धंदा करत आहे भाड्याच्या जागेवर. त्यांनी आपल्याला लिहून दिलेले आहे की आम्ही भाड्याच्या जागेवर हे काम करत आहे. असे 60 लोक आहेत. हायकोर्टाने निर्देश दिलेला आहे आपल्याला की जोपर्यंत त्यांना प्लॉट मिळत नाही कोणत्याही नवीन अलॉटमेंट करायचं नाही. तुम्ही दिलं नाही तर आमची अपेक्षा हे आहे, नाहीतर आम्ही तर सोडणार नाही मॅडम. मी मतलब स्पष्टपणे बोलतो कृष्ण साहेब, हे सरकार काही करेल नाही करेल मला माहित नाही आहे की आपल्या नेत्याचा विरोध कशाला जायचं. पण मी तर जाऊ शकतो ना. मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला जाऊ शकतो. दिल्लीमध्ये जाऊन हे सगळं डॉक्युमेंट्स त्यांना दाखवणार. शेवटचं काम ते ट्रक तिथं थांबवायला द्या, नाही तर पुन्हा ऑप्शन करा. पुन्हा ऑप्शन करा ना. म्हणजे तुम्ही सगळं नियम, म्हणजे हे जे पुस्तक आहे ना हे माझी नाही आहे, मी तयार केलेलं आहे. आणि कृष्णा साहेब मला म्हणतात की FDI काय फॉर्च्यून 500 कंपनी होती का? ते 2,000-3,000 कोटी रुपये किर्लोस्कर सारखे येत आहे. टाटा बिर्ला साहेब येत आहे. ठीक आहे, शहराचे टाटा बिर्ला ते बनलेले आहे. पण जे नियम आहे ते नियमाप्रमाणे. आम्ही फक्त आमची मागणी आहे की या नियमाप्रमाणे तुम्ही त्यांच्या प्लॉटचा
आता कॅन्सल करा, प्रस्ताव पाठवा, ते तुमचे हेड ऑफिस करतील, नाही करतील, नाही तर आम्ही तर कंप्लेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं नावं घेणार आहे की याच्यामध्ये आपल्या संगनमताने हे सगळं झालेलं आहे. आणि बहुतेक जे 6.5 कोटी रुपये में तुम्ही प्लॉट विकलेले आहे त्याचं ऑप्शन झालं असतं तर ते पैसे माझ्या खिशात मध्ये नाही आले असते, MIDCला मिळाले असते. बहुतेक कोणती दुसरा जे इंटरेस्टेड पार्टी असलं असतं ते 10 कोटी रुपये तुम्हाला दिले असते. तर आमची मागणी एकच आहे कृष्ण साहेब, आपल्या RO साहेबांना सांगा, हेड ऑफिसला सांगा, आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कुणालाही सोडणार नाही. जे आम्हाला करायचं आहे, आंदोलन करायचं आंदोलन करू, कोर्टामध्ये जाण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे आणि सरकारलाही आम्ही सगळं पुरावे देणार आहे. ते काही केलं नाही केलं तर स्वतः मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट, अँटी करप्शन विंग ऑफ CBI आणि इन्कम टॅक्सलाही पाठवणार आहे की असे 27 कोटी रुपये स्वतःच्या खिशातून देणारा मंत्री रिक्षा चालवणारा म्हणतो, तर बघू आम्ही. ठीक आहे.